हॅलो सर्वांना आमचा नमस्कार. आम्ही आपल्या KTM ॲडव्हेंचरमध्ये जस्ट एक नवीन गॅजेट्स ॲड केले, तो तुम्हाला मी दाखवतो. आपण पहिला आपल्या इकडे आपण लावला आहे मोबाईल होल्डर, जो आपण GPS साठी ट्रॅक करू शकतो किंवा आपल्याला ट्रॅफिकमध्ये किंवा कुठे नेव्हिगेशन करायचं असेल तर आपण याच्यामध्ये प्रॉपर नेव्हिगेशन करू शकतो. नाही तर पहिलं कसं आम्हाला प्रत्येक वेळी सांगायला लागायचं माझ्या बायकोले, काय आहे बाबा कुठे जायचं एकदा आम्ही इकडे असं जायचं. याचं आपण हे आपल्याला ह्याची कॉस्टिंग आली आहे मॅक्स 2000 रुपीज. पहिला आपण ह्याच्यामध्ये माउंट लावला आहे GPS माउंट, जो इकडे बघू शकता तुम्ही, जो आपण GPS माउंट ह्याला इन्स्टॉल केला आहे. त्याच्यानंतर आपण मोबाईल होल्डर लावला आहे, जो विदाउट व्हायब्रेशनवाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॅमेऱ्याला इश्यू नाही येणार, व्हायब्रेशनवाला ह्याच्यात आहे, तर अँटी व्हायब्रेशन आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या गाडीमध्ये इन्स्टॉल केलं आहे फॉग लॅम्प, तेव्हा दाखवतो. त्याच्यामध्ये आपण एक फॉग लॅम्प इन्स्टॉल केला आहे. त्याच्यामध्ये 3 कलर आहेत, 2 कलर आहेत आणि एक फ्लॅशर आहे, एक येलो एक व्हाईट अँड फ्लॅशर. याच्यामध्ये काय होतं की आपण कधी ट्रॅफिकमध्ये अडकलो किंवा काय कोणाला असं बाजूला करायचं असतं, तर आपण याच्यामध्ये असं पुगली करायची, लगेच बाजूला बाजूला बघा, तर आपण हे असं करून सगळ्यांना साईड करू शकतो किंवा पासिंग देऊ शकतो, कोणाला पण काही करू शकतो. त्यानंतर आपण एक थर्ड इन्स्टॉल केलं आहे ॲडव्हेंचरमध्ये, आपला फेवरेट टॉप बॉक्स, जो आपण JDR कंपनीचा लावला आहे, 45 लिटर. ह्याच्यामध्ये आता आपलं हेल्मेट पण आहे, प्रॉपर स्पेस प्रॉपर मॅनेजमेंट केलं आहे ह्याच्यात, मस्त त्यांनी सेटल करून दिलं आहे. प्लस ह्याच्यामध्ये आपल्याला स्पेस पण मिळतो, इथे आपण मोबाईल वगैरे लावू शकतो किंवा चार्जर आपलं ठेवू शकतो, आपल्याला पाण्याची बॉटल पण देऊ शकतो. आपल्या ह्याच्यासोबत आपल्याला 2 चाव्या पण दिल्या आहेत, प्लस बॉक्स आहे, प्लस त्याच्यावर कवर पण आपल्याकडे आहे. तर आपण कुठे ट्रॅव्हलिंगला जाऊ शकतो किंवा टुरिंगला जाऊ शकतो, तर आपल्याला हा खूप उपयोगी येऊ शकतो. आपल्याला याच्यामध्ये अजून पण नवीन काही गॅजेट्स ॲड करायचे आहेत, GNRP आपल्याला साईड बॅग, आणि अजून पण तुम्हाला व्हिडिओज येतील नवीन यामध्ये आपण काय नवीन इन्स्टॉल करू आणि काय नवीन ॲड करू, ते तुम्हाला नक्कीच दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये.